सुरत धुळे महामार्गावर 2 बस आणि ट्रॅक्टरचा भीषण अपघात घडलेला आहे। अपघातानंतर बसला भीषण आगही लागली। बस उलटल्यानं 8 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। गुजरातच्या बारडोलीजवळ 2 बस आणि ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातामध्ये जळगावहून सुरतला जाणाऱ्या बसला आग लागली आणि यात 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सुरतहून धुळ्याकडे जाणारी बस ट्रॅक्टरला धडकली। जळगाव आगाराची बस उलटल्यानं बसला आग लागली आणि यात बसमधील 8 जण होते। त्या 8 जणांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते। आपण ही दृश्य बघू शकतोय। अपघात स्थळावरची ही दृश्य आहेत। सुरत धुळे महामार्गावर हा भीषण असा अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये बसमध्ये जे प्रवासी होते 8 प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे। 2 बस हा भीषण अपघात घडलेला आहे। आपण दृश्यांच्या माध्यमातून बघतोय। एक बस आहे ती पूर्णपणे जळून ही खाक झाली आहे। तर याविषयी अधिकची माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमोल राजपूत आपल्या सोबत आहेत। अमोल, हे दृश्य आपण बघतोय, भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। नक्कीच आपण जर बघितलं तर धुळे सुरत महामार्गावरील बारडोली जवळ हा भीषण अपघात घडलेला आहे। ट्रॅक्टर 2 बसेस या तिहेरी अपघातात हा अपघात घडला असून येतात जो काही धुळ्याकडून सुरतकडून धुळ्याकडे येणारी जी बस आहे तिला ट्रॅक्टर धडकला आणि त्यानंतर त्या दुसऱ्या बसेसला ही बस समोरासमोर धडकली आणि यात हा भीषण अपघात घडला। यात जी बस पलटली याच्यात अचानक आग लागली आणि यात 5हून अधिक लोक होरपळून त्यांच्या जागेत मृत्यू झालेला आहे। मात्र बसमध्ये अद्याप किती लोक होते याची अधिक माहिती मिळू शकलेली नाही। त्याचा प्रयत्न अद्याप सुरू आहे। नक्कीच अमोल, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। भीषण असा हा अपघात घडलेला आहे। आपण बघतोय सुरत धुळे महामार्गावर 2 बसचा हा भीषण अपघात घडला। अपघातानंतर या बसला आग लागली आणि यामध्ये 8 प्रवासी होते। बस उलटली त्यामुळे 8ही प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। सुरत धुळे महामार्गावर हा भीषण असा अपघात घडलाय। अपघाताचे दृश्य आपण बघू शकतो। एक बस आहे ती पूर्णपणे जळून खाक झाली आहे। दुसऱ्या बसचा आपण बघतोय समोरून चक्काचूर झालेला आहे। सुरत धुळे महामार्गावर 2 बस आणि ट्रॅक्टरचा 3 गाड्यांचा असा हा भीषण असा अपघात घडला। गुजरातच्या बारडोलीजवळ 2 बस आणि ट्रॅक्टरचा तिहेरी अपघात घडलेला आहे आणि या अपघातामध्ये जळगावहून सुरतला जाणाऱ्या बसला आग लागली आणि यात 8 जणांचा होरपळून मृत्यू झालाय। सुरतहून धुळ्याकडे जाणारी बस ट्रॅक्टरला धडकली आणि त्यामुळे हा अपघात घडलाय। जळगाव आगाराची बस उलटल्यानं बसला आग लागली। यात बसमध्ये 8 प्रवासी होते। त्या 8ही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय अशी प्राथमिक माहिती समोर येते। एका बसची आपण ही दृश्य बघू शकतोय ज्यामध्ये ही बस पूर्णपणे जळून खाक झालेली आहे। तर दुसऱ्या बसचा जो समोरचा भाग असतो तो पूर्णपणे चक्काचूर त्या भागाचा झालेला आहे। 2 बसची ही धडक, त्यामध्ये ट्रॅक्टरची ही धडक आणि यामध्ये हा सगळा अपघात घडला। सुरत धुळे महामार्गावर हा सगळा प्रकार घडलेला आहे। भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। आपण ही अपघात स्थळाची दृश्य बघू शकतोय। बसमध्ये 8 प्रवासी होते। ज्या दरम्यान हा अपघात घडला त्यावेळी बस उलटली आणि याच बसला आग लागल्यामुळे बसमधील 8 प्रवाशांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालेला आहे। भीषण असा हा अपघात, आपण ही दृश्य बघू शकतोय। अपघात स्थळावरची ही दृश्य आहेत। बस उलटली आणि त्यामुळे 8 प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झालाय। 2 बस आणि 1 ट्रॅक्टर असा हा 3 वाहनांचा भीषण असा अपघात। तर धुळ्याच्या खासदार शोभा बच्चाव आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। शोभाजी, आपण ही दृश्य बघतोय। भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल। 8 जण होते ज्यांचा आगीमध्ये होरपळून मृत्यू झालाय। तुम्ही याची दखल घेतली आहे का? हॅलो, माझा आवाज येतोय तुमच्यापर्यंत? हो हो, भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल शोभाजी। हो, मी मुंबईत आहे। आज कॅबिनेट मीटिंग असल्यामुळे मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांना पत्र द्यायची होती, मीटिंग पण होती, त्यासाठी आले होते। मला आत्ताच ही बातमी समजली। परंतु ही जे सदरची जी घटना आहे ही अत्यंत दुर्दैवी आहे आणि अशा पद्धतीने जे काही सामान्य नागरिक आहेत तर त्यांची काळजी खऱ्या अर्थाने बसेसच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन ही घेत असते। परंतु त्यांनी जबाबदारीने ह्या सगळ्या गोष्टी जे काही ड्रायव्हर असतील किंवा काय तर त्यांची नेमणूक केली पाहिजे आणि भविष्यात अशा
घटना होऊ नये त्याबद्दल निश्चितपणे कार्यवाही केली पाहिजे, दखल घेतली पाहिजे आणि याला जे पण कोणी जबाबदार असतील त्यांच्यावरती कठोरात कठोर अशी कारवाई केली पाहिजे. हो. शोभाजी, तुम्ही सरकारमधल्या कुणाला या संदर्भात काही बोलणार आहात का? प्रताप सरनाईक यांना वगैरे इतर नेत्यांना? नाही, याच्यामध्ये खरं तर परिवहन खातं आणि परिवहन मंत्री जबाबदार आहेत. हं. त्यांनी सदरची घटना जी आहे त्याची दखल घेऊन तातडीने जे कोणी याच्यामध्ये जखमी झाले असतील त्यांना तातडीने रुग्णालयात त्यांना ट्रीटमेंट दिली पाहिजे. जे मयत झाले असतील त्यांना भरीव अशी रक्कम दिली पाहिजे आणि याची जबाबदारी ही राज्य शासनाने आणि परिवहन खात्याने, परिवहन मंत्र्यांनी ही जबाबदारी स्वीकारली पाहिजे. हो. शोभाजी, किती नेमके प्रवासी होते या बसमध्ये? जी आम्हाला माहिती मिळते त्यामध्ये 8 जणांचा मृत्यू झाल्याचं समजतंय. हो हो. नाही, मलाही याच्याबाबत माहिती नाहीये डिटेल अशी, कारण मी मुंबईत आहे. मुंबईत मीटिंगसाठी मी इथे आली होती, त्याच्यामुळे मी माहिती निश्चितपणे घेते आणि ते जे बसमधील रुग्ण आहेत, बसमधील जे काही प्रवासी आहेत ते कुठले आहेत, काय आहेत, तर निश्चितपणे सिव्हिल हॉस्पिटल जे आहेत त्यांना सांगून तातडीने त्यांच्यावरती ट्रीटमेंट त्यांना द्यायला सांगतो, ऍडमिट करून. शोभाजी, तिथल्या काही कार्यकर्त्यांना किंवा तुमच्या यंत्रणांना तुम्ही आदेश दिलेले आहेत का घटनास्थळी जाण्यासाठी? नाही, मला आत्ताच समजलं, जस्ट आपल्या माध्यमातूनच समजलं. तर मी तिथे जे माहिती येते आणि तिथल्या कार्यकर्त्यांना तातडीने मी तिकडे पाठवतो. बरं, काय आदेश तुमच्याकडून दिले जाणार आहेत त्यांना? कारण भीषण असा हा अपघात म्हणावा लागेल. आता तरी माहिती मिळते की 8 जणांचा मृत्यू झालाय, अजूनही जखमी यामध्ये असू शकतात. आणि जे जखमी आहेत त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करून तात्काळ त्यांना ट्रीटमेंट सर्वप्रथम दिली पाहिजे. प्रवासी किती आहेत त्याप्रमाणे त्यांचे जे नातेवाईक आहेत त्यांना तातडीने कळवून त्या ठिकाणी बोलून घेतलं पाहिजे आणि जे काही मयत झालेले आहेत त्यांच्या देखील कुटुंबियांना त्या ठिकाणी बोलून त्याप्रमाणे जे काही सरकारी रुग्ण असेल, शासनाला कलेक्टर जे आहेत त्यांना पण मी सांगते आणि प्रशासन आहेत त्यांना पण मी तातडीने फोन करते. नक्कीच. शोभाताई, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. आपण बघतोय 8 प्रवाशांचा यामध्ये आगीत होरपळून मृत्यू झालेला आहे. मात्र इतरही अनेक प्रवासी आहेत या बसमध्ये ज्यांची माहिती आपल्यापर्यंत अद्यापही पोहोचलेली नाहीये. अजूनही बरेच प्रवासी आहेत ते यामध्ये जखमी सुद्धा असल्याची शक्यता आहे. घटनास्थळावरची आपण दृश्य बघू शकतोय.